हाय फ्रेंड्स, मी दीक्षा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळ सकाळ माझी काम आवरून घ्यायची घाई चालली होती, कारण पिल्लूला आहे ना सर्दी खोकला ताप झाला आहे. म्हणून म्हटलं पटकन काम आवरून घ्यावा, कारण आहे ना मॅडम झोपलेल्या होत्या आणि वादळ कधी उठला असतं ना तर वादळाने काहीच कामं करून दिली नसते. वादळ म्हणजे माझं पिल्लूच हो, काय करणार. तिला आहे ना काहीच समजत नाही आहे तिचं काय दुखतं आणि काय नाही. तरी मी तिला दवाखान्यातून घेऊन आलते. दवाखान्यातून आणलं तरी तिला बरं वाटत नाही, कारण वातावरणच तसं आहे, थंडीचे दिवस आहेत. तर मग काय सगळं काम आवरेपर्यंत मॅडम तर उठल्या होत्या, झोक्यात उठून खेळत होत्या. मग तिला खायला दिलं तर तिचं असं काहीतरी चालू होतं. मग तिच्यासोबत थोडंसं खेळत बसले आणि मॅडम काय खेळता खेळता मलाच खायचं काम चालू केलं तिने. आणि मग काय तिचे खेळण्यामुळं तिने खाण्यामुळं मलाच लागली भूक. मग काय घेतली पटकन मॅगी बनवून घेतली. मग तिला खेळवता खेळवता खाऊन रात्री तिचा पप्पा आल्यावर ह्या दोघांची अशी काहीतरी नकल कामे चालू होती, कारण तिच्या पप्पाची बघून ती इतकी नकल करते ना, कार्बन कॉफीच म्हणतात ते दोघंजणं आहेत. मग काय स्वयंपाक बनवायचा होता, तर मॅडमला खेळवता खेळवता स्वयंपाक बनवला. साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि शिरा बनवला होता. मग काय पटकन तिला खेळवता खेळवता घेतला खाऊन. मॅडमला तर टोपीन स्वेटर म्हणलं की इतकी अडचण होते ना, बाप.